मात्र पोलिसांकडून अजूनही मोर्चाला परवानगी नाही। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर डोमकावळे कावकाव करतायत। खासदार संजय राऊतांची विरोधकांवर टीका। राज उद्धव एकत्र येण्यानं मराठीचं भलं होत असेल तर सर्वांनी स्वागत करावं, राऊतांचं विधान। 5 जुलैला मराठी मालिका आणि चित्रपटांचं शूटिंग बंद ठेवावं, कृतज्ञता म्हणून सर्वांनी 5 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हावं, मनसे नेते अमेय खोपकरांचं हिंदीच्या मुद्द्यावरून आवाहन। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात हिंदीच्या मुद्द्यावरील शासन आदेशाची होळी। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। ठाकरेंच्या शिवसेनेचं हिंगोलीत आंदोलन, हिंदीच्या मुद्द्यावरील शासन आदेशाची होळी करत जोरदार घोषणाबाजी। ठाकरेंच्या आंदोलनाविरोधात भाजप आमदार राम कदम आक्रमक। महाविकास आघाडी काळात त्रिभाषेचा अहवाल स्वीकारून हिंदीवर शिक्कामोर्तब करणाऱ्या ठाकरेंच्या खोटारडेपणाची होळी करणार, राम कदमांची टीका। हिंदीची सक्ती मान्य नाही ही लोकभावना आहे, संजय राऊतांचं विधान। तर सरकारला जनतेच्या रेट्यापुढे झुकावंच लागेल, राऊतांचा इशारा। आमदार महेश सावंत यांच्याकडून मुंबईतील दादरच्या शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी। हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया, असा आशय। हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पुण्यात मोठं वक्तव्य। सरकार ठाकरेंच्या मोर्चापूर्वीच हिंदी संबंधी निर्णय घेणार का, याकडे लक्ष। सरकारला खडबडून जाग आल्याशिवाय आम्ही मोर्चा मागे घेणार नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंची अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांनंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मनसेच्या पोस्टरवर मराठी संदर्भातलं मत मांडल्यानंतर त्यांचे फोटो झळकले। ज्यांनी हिंदीच्या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे त्यांचे ठिकठिकाणी मनसेकडून बॅनर्स, नागरिकांना प्रतिक्रिया कळवाव्यात या उद्देशानं बॅनरबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे नेते प्रकाश महाजनांनी चंद्रकांत खैरेंची भेट घेतली आहे। 5 जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे। विलास शिंदे पक्षप्रवेशासाठी नाशकातून रवाना। शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन विलास शिंदे ठाण्यासाठी रवाना झालेत। पक्षप्रवेशापूर्वी विलास शिंदेंचं शक्तीप्रदर्शन। कोण विलास शिंदे मला माहित नाही, संजय राऊतांचं मोठं विधान। विलास शिंदेंच्या पक्षप्रवेशाचं त्यांचं ते बघतील असं म्हणत राऊतांनी बोलणं टाळलं। बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेत आम्ही जातोय, विलास शिंदेंची पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया। आम्ही निष्ठावान आहोत, मात्र किती दिवस निष्ठावान राहायचं, विलास शिंदेंचा सवाल। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान। सह्याद्री अतिथीगृहावर सरकारकडून चहापानाचं आयोजन। वर्षा गायकवाड यांच्याकडून भाई जगताप, नसीम खान, चंद्रकांत हंडोरेंना वगळून एका समितीची स्थापना। मुंबई मनपा निवडणुकीच्या दृष्टीनं 34 जणांची व्यवस्थापन आणि समन्वय समिती। पुण्याच्या सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील कामावरून अजित पवार यांची नाराजी। अजितदादांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडून तातडीनं माहिती मागितली। पायऱ्यांवर पाणी साठत असल्याचं अजित पवारांच्या निदर्शनास आलं होतं। पुण्यातील पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडून सारथीच्या कार्यालयाच्या पायऱ्यांची पाहणी। अजित पवारांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितल्यानंतर कामाची पाहणी। क्रिकेटपटू केदार जाधव यांनी अजित पवारांची भेट घेतली। माळेगाव साखर कारखान्यात यश मिळाल्याबद्दल अजित पवारांचं अभिनंदन करण्यासाठी भेट घेतली। छत्रपती शाहू महाराजांच्या 151व्या जयंतीनिमित्त यूपीएससी आणि एमपीएससीमध्ये यश मिळवलेल्यांचा सारथी संस्थेमार्फत सत्कार। शिवछत्रपतींचा आणि शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचं अजितदादांचं प्रतिपादन। युगेंद्र पवार लग्नबंधनात अडकणार, तनिष्का प्रभूंसोबत घरगुती पद्धतीनं साखरपुडा संपन्न। राबोडीतील मनसे कार्यकर्ता जमील शेख हत्या प्रकरण विधिमंडळात गाजण्याची शक्यता आहे। जमील शेख यांच्या कुटुंबियांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मुंबईतील सहकारी निवासस्थानी भेट घेतली। नारायण राणे सहजासहजी मोठे झाले नाहीत, मर्डर, मारामाऱ्या, भानगडी सगळं केलं, शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। जे अंगावर येतील त्यांना शिंगावर घेईन, सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांचा भाजप आमदार परिणय फुगेंद्र प्रहार। पक्षप्रवेशावर काही नेते विघ्न आणत असल्याचा भोंडेकरांचा जाहीर सभेत आरोप। नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकरचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। स्थानिक कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर होतो, त्यामुळे कुणी वादग्रस्त व्यक्ती पक्षात येणार नाही याची काळजी स्थानिकांनी घ्यावी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया।
पनवेलमध्ये बेवारस सोडलेल्या बाळाचे आई-वडील मिळाले. प्रेम प्रकरणातून बाळ जन्माला आल्याचं उघड. बाळाच्या आई-वडिलांनी घरात न सांगता लग्न केलं होतं. पनवेलमध्ये बेवारस सोडलेल्या अर्भकाच्या आई-वडिलांनी बाळाची जबाबदारी घेतली आहे. बाळाचे आई-वडील पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आई-वडील बाळाला सांभाळण्यास तयार झाले. विरारच्या अर्नाळा किल्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावर 2 मृतदेह आढळलेत. महिला आणि पुरुषाचा मृतदेह असून ओळख पटलेली नाहीये. अर्नाळा पोलिसांकडून तपास सुरू आहे. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम परिसरातील आदर्शनगर परिसरात भीषण आग. एका कपड्याच्या गोदामाला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. ठाण्यात सराईत गुन्हेगारास अटक. 2 गावठी पिस्टल आणि 1 जिवंत काडतुसासह त्याला जेरबंद केलं. हिंगोली जिल्ह्यात विविध गुन्ह्यातील 10 जण 6 महिन्यांसाठी हद्दपार. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचा आदेश. सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्ताने ट्रॅफिक नसताना रस्त्यावर थांबलेल्या पदाधिकाऱ्यास विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केल्याचा भाजपचा आरोप आहे. पोलीस आयुक्ताविरोधात कारवाई करा. भाजप अल्पसंख्याक आघाडीचं निवेदन. जालन्यात भाजप आमदार बबनराव लोणीकरांच्या कार्यकर्त्यांकडून बँक अधिकाऱ्याला दम देऊन अपमानास्पद वागणूक दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातून अनुदानाची रक्कम कपात केल्यानं बँक अधिकाऱ्याला तंबी दिल्याचा आरोप आहे. बीडमध्ये कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणात फरार 2 शिक्षकांना अटक. बीडजवळील लिंबा गणेश परिसरातून विजय पवारला ताब्यात घेतलं तर प्रशांत खाटोकरला चौसाळा भागातून अटक. एएसआय अब्दुल कलाम हत्या प्रकरणी 3 आरोपींना रात्री ताब्यात घेण्यात आले. एका पोलिसाची हत्या झाल्यानं अमरावती शहरात खळबळ. पुण्यात एका घरावर टोळक्याचा कोयत्यानं हल्ला. वानवडी भागातील घटनेचा सीसीटीव्ही समोर. 2 जणांना पोलिसांकडून अटक. नाशिकच्या अंबड परिसरात 26 वर्षीय व्यक्तीची हत्या. 2 अज्ञात हल्लेखोर हल्ला करून पळताना सीसीटीव्हीत कैद. बीड जिल्ह्यात जेवणातून 33 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. आष्टीतील एका पोलीस अकॅडमीमधला हा प्रकार आहे. सर्व विद्यार्थ्यांवर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. भंडाऱ्यात भरधाव दुचाकी झाडावर धडकून एकाचा जागीच मृत्यू झालाय. दुसरा गंभीर जखमी. गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. बीडच्या बर्दापूर हातोला रस्त्यावर दुचाकींची समोरासमोर धडक. 3घांचा मृत्यू तर 1 जण जखमी. रत्नागिरीतील नाटे बाजारपेठेमध्ये रात्री 1:30 वाजता भीषण आग लागली. 7 ते 8 दुकानं यात जळून खाक झाली आहेत. वाशिममध्ये शिवचौक परिसरात एका अज्ञातानं मोटार गॅरेजमधील ज्वलनशील पदार्थ टाकून वाहनं पेटवली. मोटार गॅरेज मालकाचं यात मोठं नुकसान झालंय. परभणीत मोकाट जनावरांचा हैदोस. गजानन नगर परिसरात वळूची 2 जणांना धडक. एकाच्या डोक्याला गंभीर इजा. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. बीड शहरातील सारडानगर परिसरात दुचाकीचा भीषण अपघात. 2 तरुण गंभीर जखमी. 4चाकी वाहनाला ओव्हरटेक करताना अपघात झाला. भंडारा जिल्ह्यात 12 दुकानं फोडणाऱ्या 5 चोरट्यांना अटक. आरोपींकडून दुचाकीसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाशिम जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक. प्रवासी वाहनांमध्ये कोंबून भरून जात असल्याचं चित्र. प्रवाशांचा जीव धोक्यात. जिल्हा प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. धाराशिवमध्ये पवनचक्की विरोधात उपोषणाला बसलेल्या 2 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे. दोन्ही शेतकऱ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. वर्ध्याच्या आर्वीत 1ली ते 4थी पर्यंतचे वर्ग अंगणवाडीच्या इमारतीत भरवण्याची शाळा व्यवस्थापनावर वेळ आली आहे. पावसाळ्यात शाळेच्या इमारतीचं नुकसान झालंय. तातडीनं इमारतीची दुरुस्ती करण्याची शाळा प्रशासनानं मागणी केली आहे. साताऱ्याच्या कराड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ. ब्लॅक पॅन्थर सदाशिव गडावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अनेक वर्षांनंतर काळ्या बिबट्याचं दर्शन झाल्यानं आश्चर्य व्यक्त. साताऱ्यातील वसंतगड किल्ल्यावर ढगांची पांढरी शुभ्र चादर. यावेळी आकाशात इंद्रधनुष्यही दिसलं. सातारकरांसाठी पर्वणी. धाराशिवमध्ये 15 दिवसांपासून पावसाची हुलकावणी. पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पिकांना पाणी. पुराच्या पाण्यामुळे संत्र्यांची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त. 3 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानं वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान.
वाशिममध्ये कंत्राटदाराच्या चुकीमुळे रस्त्याचं पाणी शेतात, शेती खरडून गेली आहे. कंत्राटदाराला सांगून सुद्धा दखल घेत नसल्यानं प्रशासनानं नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्याची मागणी. आणि आता एक बातमी सविस्तरपणे पाहूयात. मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी भाजप सोडून कुणाशीही युती करायला तयार आहे अशी माहिती मिळतेय. वंचित बहुजन आघाडीतल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. प्रत्येक महापालिकेत स्थानिक नेतृत्वाला चर्चेचे अधिकार बहाल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. अकोला, मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी मनपावर वंचितचं लक्ष केंद्रित आहे. मुंबई महापालिकेत वंचित आघाडी काँग्रेस